नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढला, प्रियकराच्या मदतीने हत्या, महिला आरोपीसह तिघे जेरबंद। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या करून मृतदेह कसारा घाट परिसरात फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9 ने उलगडा केला। या प्रकरणात महिला आरोपीसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला या हत्येची माहिती मिळाली। इसम नामे वसंत गोरखनाथ सातपुते, वय 40 वर्ष, राहणार स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक, हे 5 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की वसंत सातपुते यांचे पत्नी हसीना शेख आणि साहिल शहा यांच्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत होता। याच कारणातून 6 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 3 वाजता राहत्या घरी साहिल शहाच्या मदतीने सातपुते यांचा गळा चिरून खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले। यानंतर मृतदेह मोईद मुख्तार शहा, वय 24 वर्ष, आणि सरफराज अब्रार सय्यद, वय 22 वर्ष यांच्या मदतीने गोणीत भरून इर्टिगा वाहनातून कसारा घाटात नेण्यात आला। तिथे मृतदेह फेकून देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली। पोलिसांनी कसारा घाट परिसरात शोध घेतला असता मृतदेह गोणीमध्ये आढळून आला। पुढील कारवाईसाठी मृतदेह इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9च्या पथकाने केली आहे। स्टार न्यूजसाठी मोसिन पठाण, नाशिक।